घरामध्ये सोपा सिंपल व्हॅनिला एसेन्सचा केक बघणार आहे। सो त्यासाठी सुरुवातीला काय करायचं आहे, हे कुकर घेतलेला आहे बघा। कुकर हा कमी गॅसवर ठेवलेला आहे। शिट्टी काढायची, रिंग काढून ठेवायची आणि हा 15 मिनिटं हीट करायचा आहे कमी गॅसवर। सो केकला लागणारं साहित्य मी सांगते तुम्हाला। इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यानंतर इथं अर्धा कप साखर घेतलेली आहे। अर्धा कप आपण दूध घेतलेलं आहे। एकाच वाटीने सगळं मोजून घ्यायचं आहे। त्यानंतर पाव वाटी तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये घालण्यासाठी बेकिंग पावडर आहे, इथं बेकिंग सोडा घेतलेला आहे, व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे आणि वर मीठ हे घेतलेलं आहे। आणि ड्रायफ्रूट मध्ये इथे काय घेतलेलं आपण, काजू बदाम पिस्ता आणि हे बघा मनुका आहे ते बारीक करून घेतलेले आहेत, अशा प्रकारे घेतलेलं आहे। आणि तुमच्याजवळ असेल तर लेमन ज्यूस किंवा विनेगर यूज करा। इथं मी विनेगरचा यूज करणार आहे। आणि तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तर चालेल, पण मी तेल वापरणार आहे। चला तर मग कृती सुरुवात बघूया आपण आता। एका भांड्यामध्ये मैदा घ्यायचा आहे, चिमूटभर नमक टाकायचं आहे, पाव चमचा सोडा घालायचा आहे आणि 1 मोठा चमचा आपली बेकिंग पावडर आहे ती वापरायची आहे यामध्ये आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता इथे दुसऱ्या भांड्यामध्ये अर्धा वाटी साखर आहे टाकून घ्या। दूध घ्यायचं आहे अर्धा कप, तेल घालायचं आहे पाव, व्हॅनिला एसेन्स आहे तो आपण 1 चमचाभर ॲड करायचा। एक चमचा विनेगर घालायचा आहे। सगळे ड्रायफ्रूट आहे ते मी टाकलेलं आहे आणि हलके आपण हलवून घ्यायचं आपल्याला। पीठ आहे, दोन्ही पातेले एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे बघा। इकडं ड्रायफ्रूट सगळे जे साहित्य सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि सेट करायचं आहे साईडला। आणि इथे बघा मी डबा घेतलेला आहे, नॉर्मल माझा कुकरचा डबा आहे छोट्या आकाराचा। त्यामध्ये मी पेपर नॉर्मल वहीचा पेपर आहे तो घातलेला आहे, त्याला थोडंसं वरून बटर लावून तूप लावून घेतलेलं होतं आणि आपल्या कुकरमध्ये ठेवायचा हळूवारपणे, थोडा गरम असल्यामुळे आपण काळजी घ्यायची या ठिकाणी। यामध्ये मी चाकू बुडवून चेक करत आहे शिजलंय की नाही। चाकूला काही चिकटलं नाही याचा अर्थ आपला केक छान असा भाजलेला आहे। सो मी आता बघा तुम्हाला दाखवते किती छान असा केक निघलेला आहे। इथे आपला वरून पेपर काढलेला आहे बघू शकता मी इथे आणि मस्त असा केक झालेला आहे। थोडासा फुटलेला आहे पण छान दिसतोय। तुम्हाला कट करून मी दाखवते इथं बघा किती छान केक झालेला आहे। इतका जाळीदार केक विकतच्या केक सारखा झालेला आहे बघू शकता आणि थोडासा गार झाला केक खायला खूप छान लागतो। तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा।